नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघू शकता आता सध्या अशी वेळ आलेली आहे आपल्या फार्मवरती। मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की शेळीने सोयाबीन आणि गहू खाल्लेली होती। तर बघा तिला पॅरालॅक्स टायरल वगैरे दिलेलं होतं आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं होतं एक कोलेल म्हणून, ते पण ट्राय केलं पण व्यवस्थित काय म्हणजे रिझल्ट आलेला नव्हता। मग चक आता आपण इंजेक्शन्स वगैरे दिलेले आहेत त्यांनी चांगले जेणेकरून होईल रिकवर। 4 महिन्याची गाभण शेळी आहे, सर्वांना माहिती आहे 4 महिन्याची गाभण शेळी आहे। तर सांगायचा उद्देश असंच आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणत असतो की मी व्हिडिओ काढतोय किंवा मी माहिती सांगतो यूट्यूबच्या माध्यमातून, म्हणजे मी परिपूर्ण अजिबात नसतो। कारण बघा शेळीपालनामध्ये स्वतःला शान समजून अजिबात चालत नाही। कारण बघा ज्यावेळेस वेळ येते, ज्यावेळेस फक्त प्रथमोपचार आणि आपल्या फार्मवरती रोगराई येऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो तितकंच करा। कारण बघा ज्यावेळी इंजेक्शन देणं वगैरे असं आता तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वगैरे करत असतो। कारण की मी पण तुम्हाला सांगत असतो की ज्यावेळेस थोडंसं सिरियसली होतं आहे, म्हणजे बघा आता गाभण शेळी वगैरे बऱ्याच म्हणजे प्रेग्नेन्सी सेफ ज्यावेळेस आपण इलाज वगैरे करायचा असतो त्यावेळेस 100% डॉक्टरांसोबत कॉन्टॅक्ट व्यवस्थित ठेवत चला आणि रिलेशन पण चांगलं ठेवत चला। कारण की बऱ्याच जणांचं कसं असतं 2-3 डॉक्टरांचे नंबर पण सेव्ह करणं तिथून गरजेचं आहे। आणि शक्यतो एक डॉक्टर असा ठेवत चला की जेणेकरून तो म्हणजे 24 तास जेव्हा तुम्ही कॉल कराल त्यावेळेस रिसिव्ह केला पाहिजे। तर बघा तर हे डॉक्टर साहेब आहेत आता प्रत्येकाच्या तालुक्याच्या म्हणजे ठिकाणी एक नेमून दिले असतातच, ते ऑटोमॅटिक येत असतात, व्यवस्थित ट्रीटमेंट करत असतात। तर ठीक आहे, सांगायचा हाच उद्देश आहे की व्यवस्थित आपल्या जनावरांची काळजी घेत चला। कारण आता ही जर शेळी यायचं टेम्परेचर 106 झालेलं आहे, एकदम ताप यायच्या अंगात, 2 दिवस झाली ना खाल्ली नाही, विरवंत वगैरे केली नाही, त्याच्यामुळे आपण थोडंसं म्हणजे घाबरल्यासारखं झालं मला पण। कारण बघा आता आपल्याकडे शेडचं काम चालू आहे, त्या शेडच्या कामामध्ये एक दिवस माझा म्हणजे थोडंसं इग्नोर केलेलं होतं मी। तर बघा तर येणे आलेले आहेत, तर होईल का रिकवर सर व्यवस्थित कधी पण, आणि सलाईन वगैरे लावायची काय गरज नाही काय ना? गरज नाही, रिकवर होऊन जाईल। तर बघा फक्त सोयाबीन आणि गहू बघा प्रमाणामध्ये ठेवलं तर काय होत नाही, पण जर अतिशयोक्ती जर केली, भरडा असो किंवा कोणतीही गोष्ट असो, तर त्याचे दुष्परिणाम 100% भोगावे लागतच असतात। तर बघा शेळीला अजिबात पाणी वगैरे अजिबात पिऊ द्यायचं नाही बरं का, थोडंसं होऊ द्या, अशक्त होऊ द्या शेळी, खानपान थोडंसं म्हणजे होते सण, काय नाही होत नाही, लगेच मरत नसते। आपल्या गावरान उस्मानाबादी शेळीचं तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर शेळी लगेच मरत नाही, थोडासा वेळ देत असते तुम्हाला, 1-2-3 दिवसाचा 4 दिवसाचा वेळ देते शेळी ट्रीटमेंट करण्यासाठी। फक्त हातातून वेळ जाण्या अगोदर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट करणं, व्यवस्थित तिचं संगोपन करणं गरजेचं आहे। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।